रेडी. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इसवी सन 1962 अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या व पुरविलेल्या 2.5 कोटी रुपयांच्या रकमेपैकी रक्कम पूर्वी खर्ची पडू न शकल्यामुळे सरकार जमा झाली. ही स्थिती खरोखर स्पृहणीय नाही. हे जे पैसे परत गेले ते समाजाच्या गलथानपणामुळे, त्यांच्यात असलेल्या झोटिंगशाही प्रवृत्तीमुळे व काहींच्या भंपकगिरीमुळे त्यांनी ते घालविले याचे अतिशय दुःख होते. अशी पुनरावृत्ती न व्हावी ही सदिच्छा असल्याकारणाने त्याविषयी 4 शब्द बोललो तर ती अतिशयोक्ती होऊ शकत नाही. वास्तविक मिळालेले अनुदान परत न पाठवता जनतेने उत्स्फूर्त होऊन त्या जिल्ह्यातील दळणवळण, सडका, इतर बांधकामे, रुग्णोपयोगी साधने यांच्यासाठी खर्ची पडावयास हवे होते. यदाकदाचित कोणी मनाला मानेल तसे समर्थन करण्याची शक्यता आहे की आवश्यक तो नोकरवर्ग मुदतीत मिळणे अवघड गेले व अशा अगतिकतेच्या नावाखाली किंवा मुद्दाम काही जागा भरल्या नाहीत असे म्हणून अथवा काटकसरीचा बडेजाव मिरवून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही यात संदेह नाही. काही अपरिहार्य कारणामुळे खर्ची पडू न शकलेली रक्कम पुढील वर्षी हक्काने वाढवून मिळाली असती तर गोष्ट वेगळी होती. पण विद्यमान सरकारी पद्धतीनुसार ती कायमची हातची जाते. इतकेच नव्हे तर मागील सालातील प्रत्यक्ष खर्चाच्या अनुरोधाने निरनिराळ्या बाबींवरील खर्चाच्या रकमा मंजूर होत असल्यामुळे एखाद्या साली गफलतीने कमी खर्च झाला तरी त्याचा परिणाम येऊ घातलेल्या वर्षाच्या तरतुदीवर होतो व तो निस्तरताना पुढे नाकीनऊ येतात. यासाठी अशा कामी नेहमी जागरूक राहावे लागते. पण नवखेपणामुळे असो की बेफिकिरीमुळे असो आपले प्रतिनिधी कर्तव्यात चुकले यात शंका नाही. परत पाठविलेले अनुदान अन्नधान्य उत्पादन, छोटे उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य यांच्या विकासासाठी होते व या बाबींवर अधिक खर्च करायला वाव नव्हता असे कोठलाही प्रवक्ता म्हणू शकणार नाही. केंद्र सरकारने तर या जिल्ह्याची गणना दुर्गम प्रदेशात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही संधी दवडायला नको होती, पण गटविकास अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अशी बातमी चोहोकडे पसरली. वास्तविक असे घडण्याचे कारण नव्हते. जर लोकांनी एकोप्याने खांद्याला खांदा लावून काम केले असते तर जनतेचा दृष्टिकोन निश्चित बदलला असता. अनुदान देताना संस्थेची वाजवी गरज आणि निधीची उपलब्धता यात तफावत असता कामा नये. लोकाग्रणी जेवढ्या कार्यक्षमतेने व आत्मविश्वासाने प्रतिनिधित्व करू शकतील तेवढ्या प्रमाणात स्थानिक नेतृत्वाचा पाया मजबूत होईल. परिच्छेद. महोदय, आपले पत्र आता तयार झाले. ते पाठविण्याचे काम केवळ शिल्लक राहिले. कार्डे, आंतरदेशीय पत्र व पाकिट अशा 3 तऱ्हेने पत्रे पाठविता येतात. पोच, आभार, दिलगिरी वगैरे किरकोळ मजकूर आपण कार्डावर पाठवू शकतो. यासाठी आपल्याला तयार नमुने छापून घेता येतील. याचमुळे तोच मजकूर पुन्हा लिहावा लागत नाही व वेळ वाचतो. मात्र कार्डावर मसुदा लिहिताना त्यात प्रत्यक्ष
अथवा अप्रत्यक्ष बेअब्रू धमकी वगैरे संबंधी मजकूर असू नये, कारण कार्ड उघडे असल्यामुळे कोणीही ते पाहू शकतो व तसे लिहिल्यामुळे प्रकरण कोर्ट कचेऱ्यापर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. व्यावसायिक पत्रव्यवहारात प्रत्येक पत्रात आपल्या संस्थेचे नाव व पत्ता लिहावा लागतो. कार्डाच्या मागील बाजूचा उजवीकडील अर्धा भाग केवळ तिकिटे व पत्ता यासाठी राखून ठेवलेला असतो. डाव्या बाजूचा भाग आपण वापरू शकतो. आपण आपल्या संस्थेची कार्डे छापून घेऊ शकतो व त्यांचा उपयोग जाहिरातीसाठी करू शकतो. व्यवसायाचे हे तत्त्व आहे व त्याचा फायदा झाल्याविना राहत नाही. मजकूर जास्त असेल अथवा सोबत पत्रे जोडावयाची असतील तेव्हा पाकिटाचा उपयोग करावा. खाजगी पाकिटे आपण कायदेशीर वापरू शकतो, त्यावर निर्बंध नाही. आपल्याजवळ 2-3 प्रकारचे कागद असल्यास त्यांची घडी व्यवस्थित बसेल अशी पाकिटे तयार करून घ्यावीत. त्यासाठी भडक रंग वापरू नयेत. सर्वसाधारणपणे काळ्या अथवा निळ्या शाईने आपण लिहितो. शाई उठून दिसेल अशा पिवळ्या, पांढऱ्या किंवा करड्या रंगाची पाकिटे छापावीत. जमल्यास निरनिराळ्या खात्यासाठी वेगळे रंग कायम करावेत, म्हणजे हे कोणत्या विभागातर्फे गेले याचा चटकन बोध होईल. महत्त्वाचे पत्र अचूक पोहोचावे अशी इच्छा असल्यास ते नोंदणी पद्धतीने पाठविता येते. मोठ्या संस्थात रोज असंख्य पत्रे येत जात असतात. विश्वविद्यालये, बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, कुटीरोद्योग यांचे व्याप एकसारखे वाढत आहेत. म्हणून तदनुरूप सोयीसाठी पोस्ट खाते आपली शाखा अशा ठिकाणी उघडते. आपण जरी व्यापारी नसलो तरी पत्रव्यवहार आपण एरवी करतो. या खात्याशी आपला घनिष्ठ संबंध येतो. या शास्त्राची विशिष्ट तत्त्वे असतात आणि कमी अधिक प्रमाणात ती सर्वत्र लागू पडतात. व्यावसायिक पत्रव्यवहार ही काही अक्षम्य व अशक्य अशी बाब नव्हे. आपले मनोगत स्पष्ट शब्दात निसंदिग्धपणे दुसऱ्याला न दुखविता पण स्वतःकडे लाचारी न घेता कळविणे म्हणजे पत्रव्यवहार. मनातील विचारांचे ते शब्दचित्र. ते जितके स्पष्ट असेल तितका आपल्या व्यक्तित्वाचा ठसा वाचकावर उमटेल. पत्र आपली प्रतिनिधी दूत आहे. दुसऱ्यावर छाप पडावी अशी स्वाभाविक इच्छा असते. तिचे प्रतिबिंब आपल्या पत्रलेखनात उमटले पाहिजे. आपला